उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार मित्र, बऱ्याच दिवसांनी आपली भेट होते आहे। दिल्लीमध्ये लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे, महाराष्ट्रात विधानसभेचं। या दरम्यान ही मी पत्रकार परिषद आयोजित करायला सांगितलं आणि आपल्याला भेटायसाठी आलेलो आहे। आपल्याला जे काय आपले प्रश्न असतील सध्याच्या राजकारणाबद्दल महाराष्ट्रातले, त्याबद्दल जरूर आपण विचारू शकता। पण मला जे काही इथे म्हणायचं आहे त्या आपल्या प्रश्नानंतर मला वाटतं मी बोलावं, सांगावं असं वाटतंय। आणि म्हणून आपण याची जर सुरुवात केली तर बरं होईल असं मला वाटतं। म्हणून आपल्याला विनंती करतोय, आपल्याला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर सुरुवातीला विचारू शकतो। एक मिनिट थांबा। मंत्री नितेश राणेंनी एक आरोप केला होता की उद्धव ठाकरेंनी तुम्हाला 2 फोन केले होते दिशा सालियन प्रकरणात, हे खरं आहे का? कोणाला दिले? उद्धव ठाकरेंनी तुम्हाला 2 फोन केले होते दिशा सालियन प्रकरणात। उद्धव ठाकरेंनी 2 फोन केले होते तुम्हाला, हो। नितेश राणेंनी सांगितलं, हे खरं आहे का? खरं आहे। थोडं पार्श्वभूमी सांगा सर। हा, डिटेल मध्ये सांगा नेमकं काय झालं होतं। नाही, का डिटेल मध्ये सांगू? तुम्ही विचारलं 2 फोन केले, हो। तुम्ही डिटेल मध्ये मला ऐकून घ्या, ऐकून। एवढ्या सगळ्या प्रश्नावर नितेश राणेंना विचारा प्रश्न तुम्हाला महत्वाचा वाटला, बरोबर ना? आज राज्यात बाकी काही प्रश्न नाही आहेत। मी एवढंच सांगेन, त्या वेळेला ही जी घटना घडली होती तेव्हा मी म्हणजे मुंबईवरून आपल्या घरी चाललो होतो मी जूला। तेवढ्यात एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला, नार्वेकर, मिलिंद नार्वेकर यांचा। दादा साहेबांना बोलायचं आहे। मी कोण साहेब? नाही, उद्धवजी त्यांच्याबरोबर मी आहे, ते गाडी चालत तुमच्याशी बोलायचं आहे। म्हणलं द्या, बोलायला सुरुवात सांगतो मी। त्यांनी घेतलं, मी बोललो जय महाराष्ट्र साहेब बोला। तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता? मी बोललो मरापर्यंत बोलणार, हे माझं उत्तर लगेच तुम्हाला द्या, आपण थांबत नाही त्या बाबतीत। नाही साहेब, मला तुमच्याशी हे बोलायचं आहे, तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत। सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं, म्हणून विनंती करायला फोन केला। मला उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा, एक तर मी अमुक ठिकाणी अमुक ह्याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाहीये। निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे मी म्हणतोय, आणि त्यांना अटक व्हायला पाहिजे हे मी म्हणतोय। त्यात तर तडजोड नाही। फक्त तुम्ही जे नाव घेतलं तुमच्या मुलाचं, त्याला संध्याकाळी जिथे जातो त्यापासून तुम्ही सांभाळा, सांगा त्याला ते बरं नाही। माझ्या घराच्या जवळ तो नीरू मोरिया कोण आहे ना, तो दिनू मोरिया, तो राहतो, आणि त्याच्या घरात संध्याकाळी काय 3.5-4 तास धुमाकूळ घालता मला माहित नाही, माहिती आहे तुमच्यापर्यंत सांगणार नाही। आणि म्हणून मी सांगितलं तुम्ही त्यांना सांभाळा। साहेब मी पाहतो, मी सांगतो, पण तुम्ही जरा सहकार्य। ठीक आहे, ठेवलं। अरे पण दुसरं काय दिशा सालियन? ती मेली ना, आता तिचं नाव किती वेळा घेतलं? अहो पण त्याच्यावर येणार आहे ना, तुम्ही का घाई आहे? जाऊ का मी? एवढी घाई आहे? काम आलंय दुसरा काय? दुसरा नाही, अरे दुसरा फोनचा तुम्ही ऐकायचं नाही का हो? सांगा ना, सवंगड आहे ना। हा दुसरा फोन जेव्हा
कोविड होतं त्याच काळामध्ये तो फोन आला. त्यावेळेला माझ्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. तर त्यावेळेला एक परवानगी राज्य सरकारकडे माझी होती. केंद्र सगळी परवानगी देतं हॉस्पिटलला आणि मेडिकल कॉलेजला. तर त्यावेळेला त्यांचा फोन आला, म्हणे तुम्ही फोन केला होता. मी हो कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता. साहेब ते तर मिळेलच, पण तुम्हाला मी सांगतो जरा तुम्ही प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरं होईल. मला परत एकदा सांगतो, मी तुम्ही म्हणता त्याचं नाव घेतलं नाहीये, पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय. त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता आणि ते व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये आलाय कॅमेरामध्ये. नाही पण बघा हे 2 फोन त्यांनी केले. आता याच्यात फोनवरून काय, कोण कोणाला फोन करत नाही, कुठल्याही घटनेसाठी करतात. कळलं? येस, कळल्याचं उत्तर येस नाही. हो हा बरोबर. सर, अनिल परमाने आज मोठं भाष्य केलेलं आहे का जेव्हा एकनाथ शिंदेने बंड पुकारला होता 40 जण गेले होते, 40 जण गेले होते, तेव्हा आम्ही आक्रमकता दाखवली नाही. कारण की उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितलं होतं का शांत बसा, आता आम्ही आक्रमकता दाखवली असते. मला एक पहिलं विचारायचं आहे, हे कोण बोललं? अनिल परब. अनिल परब आणि आक्रमकता समीकरण जमतं काय? दिसतं का त्या जीवा? काहीतरी काय म्हणतं आक्रमकता, म्हणून तू दाखव ना, चल मी सांगतो आज दाखव, कुठल्याही बाबतीत दाखव. कोणात कानफडत मारलेलं तरी ऐकिवात आहे का आतापर्यंत एवढ्या वर्षात? काय भाषण करू शकतो, वकील असल्यामुळे खोटं नाटक तर तुझं पेशाच आहे. जसं तुम्ही जशा बातम्या देता ना तसं तो एक पेशा आहे. त्याने उगाच बड्या मारू नये, तुला काय करायचं ते कर, पण तुला काय जमणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी तोंड बंद करावं. तुला जे काय करायचं ते कर. कोण वाघ? असं नीट बोला ना. चित्रवाद प्रकरणामध्ये त्यांनी सांगितलं कोण ते 56 ते मला पाहायचं. कोण ते 56 कोण ते मला पाहायचं. अरे एक पाहू शकत, तू काय 56 पाहतो? ती चित्रा वागला, तिला पूर्ण उर कधी तुला पूर्ण उरेल ती बघू पाहतो मी. आज चित्रा वाघच्या मागे ती एकटी नाहीये, पूर्ण बीजेपी आहे, नारायण राणे पण आहे. ये तुझं कुठे येतो सांग, मैदान सांग, ठिकाण सांग, चला. कोण नाही आलं तर मी तरी हजर होईल. कधी येतोस? आता कोण नाही राहिले त्या शिवसेनेचा चिवचिव करतोय, कोण राहिले हो त्याच्यात? त्यामुळे आता यांनी तोंड बंद करावं आणि आता घरी बसावं. तुम्ही देखील स्वतः तू महाराजांना बघ जर असं महाराज, तुम्ही देखील स्वतः मुख्यमंत्री राहिला आहात. खरं तर ही घटना घडली होता 4-5 वर्ष उलटत आहे आणि त्यावेळी ज्यावेळी तुम्ही पूर्ण फॉलोअप घेत होता, तुम्ही देखील सगळ्या तपासाला यामध्ये घेतलं होतं, त्यावेळी संबंधित ज्यांनी आता याचिका केली आहे, मुलीचे वडील, त्यांनी असं म्हटलं की आमच्यावर दबाव आहे. त्यावेळी तुमचा दबाव असं म्हणत होता. आता ते म्हणतायत की ठाकरे गटाचा त्यावेळी दबाव होता. एक वडील म्हणून जी याचिका आता स्वीकारली गेली आहे, ह्या 4-5 वर्षामध्ये संबंधित प्रकरण तुम्ही कसं बघताय? फक्त व्यक्ती म्हणून नाही तर एकंदरीत संपूर्ण प्रकरण आता ऍडमिट झालं. एक तर सांगू, तुम्ही वडील निशांत सतीश सालियन ना, बरोबर, त्यांचं ते अपील पूर्ण वाचलं का? हो नाही वाचलं. त्यात माझा काही संबंध नाही. दबाव होता. दबाव कोणावर होता? कोण घरी जायच्या, पेडणेकरताही जायच्या आणि काय त्यांच्या बरोबर जायचे, त्यांचा दबाव. आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही. दबाव आणावं अशी त्यांची परिस्थिती नव्हती, दुःखात होते. त्यांच्या मनात नसताना नाला हो म्हणावं लागत होतं आणि त्यावेळेला त्यांना पोलीस यंत्रणा पण मदत करत नव्हती. अन्य डिपार्टमेंट पण, आरोग्य विभाग मदत करत नव्हतं. डॉक्टर बदली जायचे, पोस्टमॉर्टमच्या वेळेला गेले, रुग्णवाहिका बदलली, रेग्युलर नाही. जे काय प्रकार झाले ना तर ते प्रकरण दडपण्यासाठीच झाले आणि म्हणूनच तिच्या वडिलांना आता दबाव कमी झाल्यावर कळल्यावर ते आता कोर्टाची धाव घेतली. सरकारकडे नाही गेले, कोर्टाकडे गेले. खरं माझं असं वाटतं
त्या प्रकरणामध्ये सरकारने सुप्रीम कोर्टाचं एक रुलिंग आहे, जर एखाद्या महिलेवर अत्याचार झाले असतील, खून झाला असेल, तर त्वरित पोलिसांनी एफआयआर दाखल करून अरेस्ट करून चौकशी सुरू करावी. हा कायदा होता तेव्हाही, माझ्याकडे कॉपी आणली आहे मी. मग त्याप्रमाणे कारवाई का नाही केली पोलिसांनी? वाजे ताब्यात आहे हो, काढायचं बाहेर, 4 फटके दिले का सगळं सांगेल कसं झालं ते. वाजे तर या सगळ्याचा करता करू तर वाजे आहे. माझ्याकडे बघ ना बाबा, असं नको तिकडे बघू नका, म्हणणे अन्याय केल्यासारखं वाटतोय. तर तेव्हा हे सगळं त्यांच्या वडिलांवर कुटुंबावर दडपण होतं, त्यांना कोणाची मदत नव्हती. आम्ही पण तिथपर्यंत पोचलो नाही. म्हणलं यंत्र ह्याच्यामध्ये हस्तक्षेप नको, याचं शेवटी पत्र इथे अमुकाचं राणे नाव दिसलं काय असतं, मग ते जास्त हेडलाईन वगैरे येतात. त्यामुळे आम्ही जवळ गेलो आणि त्यामुळे हे प्रकरण तेव्हाही अजूनही त्या दडपणाच्या बाहेर ते वडील आणि आई वगैरे आले नाहीत. आणि म्हणून मी आता या सरकारला सांगेन, आता कोर्ट जेल तो निर्णय देईल, पण आतापर्यंत जे एव्हिडन्स आले त्याच्या आधारे एफआयआर दाखल करा, अरेस्ट करा. काय भाषा बदलली होय. आता या 1 महिन्यामध्ये किती फेऱ्या झाल्या मुख्यमंत्र्यांकडे. आणि आता आम्ही नागपूरची कुठेही हे स्टेटमेंट कोणाचं समर्थन दिली नाही. आता आम्हाला द्यायची गरज नाही, मातोश्रीवर रणत. कळलं का तुम्हाला कोणाचं समर्थन आणि कसं करतात? हे घाबरू नये, तरी सुटणार नाही. उद्धव ठाकरेंनी अशी प्रतिक्रिया दिली की या सगळ्या प्रकरणाशी आमच्या कुटुंबाचा जो आहे तो काही संबंध नाही. ही प्रतिक्रिया एक वडील म्हणून दिली आहे, नेता म्हणून नाही. कधी कोण बाप सांगणार माझ्या मुलाचं या अशा कृत्यात संबंध आहे? एवढं घाणेरडं कृत्य आहे ना, कुठल्याही पुरुषाला शोभा देणार नाही. ही मर्दानगी नाही. 4-5 लोकांनी धरायचं एकाच मुलीला आणि तिच्यावर अत्याचार करायचे. तुम्हाला सगळ्यांना पेटून उठले पाहिजे. आपल्या घरची असती तर. आणि म्हणतो आपल्या घराण्याचा कोणाचा भूत आला का वरून, आणि ह्याचंच नाव का घेतात? याचीच गाडी नंबर का असावे? अहो एव्हिडन्स आहे असे काय? अहो जगामध्ये आमच्या मुंबई पोलिसांचं नाव आहे, म्हणून मला आश्चर्य वाटतं अजून का थांबतायत कोणाच्या सांगण्यामुळे. आणि मी सांगतो यामध्ये जे आहे सत्य सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून का नाही त्या पेडणेकर बाईला ताब्यात घेत पोलीस? का नाही? काय सांगायला गेली? कोणा सांगण्यावरून गेली? का दडपण आणत होती? असंच बोला, अमुकच बोला. तुम्ही केलंच नाही ना, तुम्ही नाही त्यातले. मग का दडपण आणायला जात होतं आई वडिलांवर? त्याचे नाव घेतलं ना तुम्ही, मी याला घ्यायचं नाही. त्यांना जाऊन सांगावं का घेत होती दडपण द्यायला पाठवायचे तुम्ही. सर ह्या संदर्भात फडणवीसांनी एसआयटी नेमली होती, पण अजून तरी अहवाल आला नाही असंही बोललं. उद्या मुंबईत येतील विचार. आता मुख्यमंत्र्यांचा एखादा आदेश मी कसं सांगू? तुम्हीच म्हणाल अतिक्रमण होतंय पदावर. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जो आहे तो कोरटकर यांनी केला होता. कोरटकर जो आहे तो पोलिसांना अजून सापडलेला नाही. दुबईमध्ये जो आहे तो गेला अशी माहिती मिळते. आणि विरोधक आता असं म्हणतात की सरकारच्या सांगण्यावरून किंवा सरकारने मदत केली म्हणून तो दुबईला पळून गेला, त्याला मदत सरकार करते. देखो पहा तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांना हा महाराष्ट्र दैवत मानतो, दैवत. आणि त्यांना कोणी काय बोललं असेल ना तर कोणी माफ करू शकत नाही, वाचू शकणार नाही. मी सांगतो तुम्हाला, तो किती पळाला ना तरी त्यांनी जे बोललंय त्याबद्दल त्यांना अटक होईल, कारवाई होईल. आणि या महाराष्ट्रात तरी असं बोलून त्याला फिरता येणार नाही. आता एक इकडे येता, इकडे जाता. मी जर चुकत नसेल तर या
एसआयटीनी किंवा या तपास अधिकाऱ्यांनी तुम्हाला वैयक्तिकरित्या तपासासाठी मदत मागितली होती किंवा काही समन्स दिले होते अशी काही माहिती आहे का? आणि जर तसं असेल माहिती आहे का? मलाच विचारतो आणि माहिती आहे का? मला नाही माहित. तुम्हाला काय संबंध? मला कधी विचारलंच नाही. पोलीस येणार कसे हो? त्याला माहिती आहे मी वास्तव आहे ते ठेवणार समोर. पोलिसांना ते नको होतं वास्तव. जे कोणी अधिकारी होते, तुम्ही एक गोष्ट सांगावं, आता हे आरोपी अगदी मंत्री होतात, अमुक होतात, फिरतात, सगळं ते पोलिसांना दिसत नाही. एव्हिडन्स आहे, सगळं आहे, अरेस्ट करू शकत नाही. पण नारायण राणेने एक वाक्य बोलल्यावर पोलीस कुठे कुठे शोधायला, डीसीपी वगैरे, नाशिक काय, तुमचं महाड काय, आणि तिथे आले. मी जेवत असताना, सर आपको अरेस्ट करना है. बोले किस लिए? आप ऐसा ऐसे का? तो क्या क्राइम कैसे होता है बताइए. माझं वाक्य होतं की मी त्यावेळेला तिथे असतो तर कानफडत मारलं असतो तर ना, तो भूतकाळ झाला हो. भूतकाळाला क्राईम लागतं कसं? कोणतं सेक्शन आहे? तरी मला अरेस्ट केलं. आणि आता खून बलात्कार हे करूनही आणि आमच्या छत्रपतींवर अशा प्रकारे त्यांच्याबद्दल अपशब्द बोलूनही अरेस्ट होत नाही. दुःख आहे, दुःख आहे. दादा, दिशा साने यांच्या वकिलांनी आता मालवणी पोलिसांकडे एक मागणी केली आहे की दिशा साने यांचे फोटो, त्यावेळेचे पोलीसचे फोटो आणि पीएम रिपोर्ट आणि सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्यावे, जेणेकरून तपास करणं पुढे सोपं होईल कोर्टाने. पोलिसांकडे नाही मिळाले का 4-5 वर्ष? हे सगळं कलेक्शन पोलीस नाही करू शकत होते? कोणी अडवलं होतं? एक त्याची मागणी आहे त्याच्या वडिलांची, त्या सुप्रीम कोर्टाच्या एखाद्या रुलिंग प्रमाणे, जर पोलिसांनी काम करायला अशी मर्डर टाळटाळ केली असेल तर त्यांना सस्पेंड जागेवर व्हायला पाहिजे, त्यांना पण अटक व्हायला पाहिजे. सुप्रीम कोर्ट रुलिंग आहे. मुंबई पोलिसांनी काढावं आणि आता मागायला ते पोलीस स्टेशन त्यांचंच आहे मालवणी, म्हणजे मुंबई पोलिसांच्याच अंडर आहे. त्यांनी मागावं, माझं काय. पण त्यांना आता एवढी वर्ष का लागली एक्सप्लेनेशन विचारलं पाहिजे कमिशनरने, संबंधित अधिकाऱ्यांनी. करा सस्पेंड जागेवर. मी सांगतो, मुख्यमंत्री होतो दुसऱ्या दिवशी, मुख्यमंत्री झाल्यावर कमिशनर तेव्हाचे मेंडोसा आणि इनामदार जी यांना बोलवलं आणि मी सांगितलं मला माहिती आहे मुंबई, ए बाबा आपसन नको बोलू, नाही तर तुम्ही बोला वर, आम्ही खाली येतो. मला माहिती आहे की मुंबई पोलिसांमध्ये काही अधिकारी दाऊदशी डायरेक्ट बोलतायत, गुन्ह्यांमध्ये मदत करतायत. ते यादी माझ्याकडे उद्या 11:30 घेऊन या. दुसरे 11:30 मेंडोसा इनामदार दोघे आले. 37 अधिकारी होते, 37. मी लगेच त्याच्यावर लिहिलं एक ओळ, या सर्व अधिकाऱ्यांना चौकशी बिकशी नाही, पोलीस कायद्याच्या 311 प्रमाणे निलंबित करण्यात यावं. नारायण राणे पाठवले. 37 निलंबित झाले कशाने? अरे अशी होती आपल्या देशाविरुद्ध राहणारे, समाजाविरुद्ध अशी कृत्य करणारे कशाला पाहिजेत? आणि मदत करणारे अधिकारी पण. वाजे डिपार्टमेंटमध्ये जातो कसा? हे काय सर्व ठिकाणी हजर राहतो काय? सर्व गुन्हे करायला प्रवृत्त करतो काय? आणि तरी पोलीस खात्यात. ठीक आहे, अजून सांगा. जनता हे जातीवाद करत नाही तर पुढारी हे जातीवाद करतात, राजकीय नेते जातीवाद करतात. ते त्यांना विचारा ना कोण कोण आहेत. हा, यादी विचारा ना. ते मोठे नेते आहेत, ते मोठी नावं घेऊ शकतात. जरा विचारा कोण आहेत असे, आणि त्यांना का ठेवता पक्षात? काढलं पाहिजे ताबडतोब, नाही? बरोबर ना? मग जाग्यामध्ये ज्या घटना घडतात, नागपूर सारखी घटना घडली, नागपूरमध्ये जी घटना घडली त्यानंतर काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतात की राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवा आहे.
देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण राज्यात अशा घटना ज्या किती दिवस झाले सब कळना नाही, दिवस किती अजून ते जे काय पोस्टिंगचे लिहिलं असेल ना शाही सुकली नाही म्हणा, गप्प बसणं. अजून काय कळलं नाही तुला, राजकारण प्रशासन काय कळलं नाही अजून, मंत्री काही झालं कशाला बोलतोस, गप्प बस. आणि त्याचे प्रश्न आम्हाला विचारू नका हो, आणि बरेच काळ आम्ही काढलाय. हे नवशिक्के लोकांचे प्रश्नाला उत्तर काय द्यायची. सर दिशा सालियान के पिता सतीश सालियान अभी हाईकोर्ट में गए और न्याय की गुहार लगा रहे हैं, न्याय मांग रहे हैं, कह रहे हैं उस समय जो महाविकास अघाड़ी की सरकार थी दबाया गया, हमें बोलने नहीं दिए गए 5 साल, अब हाईकोर्ट का दरवाजा खटखटाया है. बोले ना आगे. उन्होंने दरवाजा खटखटाया हाईकोर्ट का और न्याय मांग रहे हैं. हाँ, तो आपका क्या क्वेश्चन क्या है. क्वेश्चन ऐसा है कि अगर इतनी बड़ी वारदात जो हुई है तो पुलिस स्टेशन ना जाकर हाईकोर्ट का दरवाजा खटखटाने की जरूरत पड़ेगी. पुलिस ने अब तक संबंधित जो गुनहगार है उनको अरेस्ट नहीं किया है, इसलिए उनको पिताजी को लगा कि पुलिस से हमें न्याय मिलने वाला नहीं है, इसलिए कोर्ट में गए. सर, उद्धव ठाकरे ने आपको 2 बार फोन किया था, फोन करके नाम ना लेने का आग्रह किया था, वो पूरा इंसिडेंट क्या था, कब कब आपको कॉल आया था. अरे अभी मैं मराठी में कहा, आप तो समझते देखिए उद्धव, जरा सुनिए ना. अभी उद्धव ठाकरे, आपका क्वेश्चन है उसका आंसर इसलिए देता हूँ कि आपको भी रिपोर्टिंग करना होगा, आपका काम आसान होने के लिए मैं कहता हूँ, नहीं तो मैं रिपीट कोई क्वेश्चन का आंसर नहीं देता. मुझे कहना है कि उस वक्त उनका जो पीए है, अभी शायद एमएलए लगता है ना. हाँ, वो पीए बहुत साल पीए था, पीए बोल तो पीके नहीं, वो था नार्वेकर. वो गाड़ी में था, उन्हें मेरे को फोन किया, मैं भी घर जा रहा था, तो मुझे उन्होंने पूछा, दादा उद्धव जी आपसे बात करना चाहते हैं, आप करेंगे क्या. बोले कहाँ है, तो वो बगल में गाड़ी चला. बोले दे दे फोन. और जैसा फोन दिया तो मैं उनको कहा जय महाराष्ट्र साहब. तो वो मेरे को पूछते हैं जय महाराष्ट्र अभी भी बोलते हैं. मैं मरने तक बोलेगा. वो क्या मातोश्री की प्रॉपर्टी नहीं, जय महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज की प्रॉपर्टी है. तो बोलते हैं मुझे एक आपको कहना है कि आपको भी लड़के हैं, मेरे को भी लड़के हैं, जरा आप जो प्रेस में जो बोलते हैं वो उल्लेख मत कीजिए, इसका मतलब उसका बेटे का नाम नहीं लीजिए. मैं बोला, मैं एक मंत्री बोला, किसका नाम नहीं लिया हूं. मैं बोला एक मंत्री उस वक्त था, वो घटना जो हुई है सुशांत की और सालियन की, उसमें एक मंत्री था, और उसका एविडेंस है, कई लोगों ने देखा है उसको, तो हाफ पैंट में देखा उनके बेटे को. तो अभी दूसरे के घर में पार्टी में हाफ पैंट कौन डाल के जाता है. 2 बार यही बात हो गई. मैं बोला आपके बेटे को संभालो, कहाँ शाम के टाइम जाता है 6 बजे के बाद, जरा संभालो ना, बस. सर, दिशा के पिता ने जब हाल ही में पिटीशन दायर की है, तो हमने आदित्य से पूछा कि एक बार फिर दिशा सालियान का मुद्दा चर्चा में है, तो आदित्य ने कहा कि वो संघर्ष को डिफेंड करने की कोशिश की जा रही है. तो मैं सर सवाल आपसे ये कहना चाहता कि क्या आपको नहीं लगता कि आदित्य को मीडिया के सामने आकर ये बताना चाहिए कि 8 तारीख जिस दिन ये वारदात हुई थी उस दिन वो कहाँ थे, स्पष्टीकरण दे दे, ताकि विवाद ही हमेशा के लिए खत्म हो जाए. किससे अपेक्षा करते हैं. 5 साल नहीं मुंह खोला. एखादा आदमी ऐसी गंदी हरकतें अपने हाथ से हुई पश्चाताप करता है, ये उसमें से नहीं है, ये झूठा आदमी है. उन्होंने एसआईटी फॉर्म की थी, उस दौरान एसआईटी ने कई बार नीतीश राणे को बुलाया था, क्योंकि उन्होंने अपनी प्रेस कॉन्फ्रेंस में सबूत होने का दावा किया था, लेकिन वो कभी गए नहीं एसआईटी के सामने, सबूत नहीं रखे. इसके पीछे की क्या वजह है. पीछे कुछ नहीं, आगे कुछ नहीं है. पुलिस का काम में इंटरफेयर नहीं करना, ये हमारा रिवाज है. राणे फैमिली उनको कहा तू बीच में मत जा. पुलिस के पास एविडेंस नहीं, क्या करता पुलिस, हम क्यों बने विटनेस. इसलिए नीतीश ने वो उधर वो पेश नहीं किया जो एविडेंस करना था. वो अभी भी है, ऐसा छुपा नहीं है, वो पुलिस के पास भी है.
अरे सुशांत की मर्डर उनका नौकर सावंत के सामने हुई, वो सावंत को क्यों नहीं बयान लिया? उनके घर में नौकर सावंत है, खेरवाड़ी में रहता है, सिंधुदुर्ग का लड़का है, वो इतना भी डिटेल बोलता हूं। उसने अपने मोबाइल में कवर किया उसकी मर्डर करते वक्त रस्सी से ये देने के वक्त। ठीक है सर आपने जिस तरह से कहा कि सबूत जो था वो पुलिस को इकट्ठा करना चाहिए, नीतीश राणे जी के भी पास है, लेकिन वो क्यों दे पुलिस को? लेकिन भविष्य में अब कोर्ट में जब मामला चल रहा है, कोर्ट में वक्त आएगा हम लोग देंगे, जो भी हमारे पास है 100% सहयोग करेंगे। 100% पुलिस को, महाराष्ट्र सरकार को, देवेंद्र फडणवीस के सरकार को मदद करेंगे। सर फरवरी 26, 2022 के समय दिशा सालियन के पिता ने खुद नीतीश राणे पे शिकायत दर्ज कराई थी मालवनी में कि वो जिस तरह के एलिगेशन लगा रहे, क्या उस वक्त उन पर दबाव था? किस पे? नीतीश राणे के खिलाफ ही शिकायत की। तो दबाव किसके ऊपर? दिशा सालियन के खिलाफ। अरे होगा ही ना, उनके कब्जे में बेचारे थे, वो उनके कब्जे में थे। जो भी आप तक उनके ऊपर उन्होंने जो कहा है, अपने डायरी भी बनाई ना पुलिस लोग ने, वो जो कहा है वो सब दबाव के कारण, आजू बाजू में सब होने के। ये ताई उधर ही बैठने की, महापौर मुंबई की, मुंबई का ख्याल रखने का वो मातुश्री का रखती थी, समझे? सर आणखी एक मुद्दा सर नागपुर की हिंसा जो थी उसमें अब बांग्लादेश के कई अकाउंट्स की डिटेल आ रही है कि बांग्लादेश से कुछ ऐसे सोशल मीडिया ऑपरेट किए जाते थे जिसकी वजह से लोगों को बरगलाया गया, भीड़ इकट्ठा हुई और उन्होंने हिंसा की। उसके बाद एक नई लिंक आ रही है जो मालेगांव तक जा रही है। इस पूरी घटना को, इस कॉन्स्पिरेसी को आप किस नजरिए से देखते हैं? आपकी भी बात हुई होगी। मैं उस मामले के बारे में बात करना नहीं चाहता हूँ। पुलिस जांच कर रहे, कोई जिम्मेदार है, उनको पकड़ने, कई लोग को अरेस्ट भी किया है। पुलिस का काम होने दे, फिर पुलिस जो नहीं कर सके तो वो जानकारी हम बाहर नागपुर में जाके देंगे, तब आपको भी पहला बोलेंगे हम नागपुर जा रहे हैं। सर कल अजित पवार ने इफ्तार पार्टी रखी थी, उस इफ्तार पार्टी में उन्होंने ये बयान दिया कि मुस्लिम लोगों पर अगर कोई भी बुरी आंखें डालेगा तो हम उनकी आंखें निकाल लेंगे। क्या मालूम नहीं, अजित पवार ने काम लिया होगा आंखें निकालने का या आंखें साफ करने का, कुछ भी लिया होगा, हमें जानकारी नहीं है उसकी। दादा, जेपी नड्डा साहब आपके राष्ट्रीय अध्यक्ष कह रहे कि सांसदों को फिटनेस पर ध्यान देना चाहिए। कौन? जेपी नड्डा साहब कह रहे कि जेपी नड्डा आपके राष्ट्रीय अध्यक्ष पार्टी के क्या कह रहे? और फिटनेस पर ध्यान देना। कई सारे सांसद अनफिट हैं। हम कैसे लग रहे हैं? हम अभी भी 65 kg वजन है, हम 1 किलो भी बढ़ाते नहीं है और बहुत सालों से है। आप लोग तो मालूम है जैसे कि वैसा हो। राजनीति में 50 साल के ऊपर हो गए, मगर हम 1 किलो इधर का उधर नहीं बढ़ाने। आप लोग के लिए हो सब। नहीं, मैं दीक्षित डाइट करता हूँ, राज कुछ नहीं, खाने का ख्याल रखता हूँ, मैं सब स्टीम खाता हूँ, मसाले का कोई नहीं चीज निवेदन करतो म्हणाला होता प्रेसच्या नंतर। अरे पण तुम्ही थांबलात तर मी निवेदन करेन ना। तुमचे प्रश्न इकडून एकदा मराठी झाला का बोलतो, हिंदी बोलणार, आज नशीब उर्दू मध्ये विचारत नाही। चला बोलू का? सुरुवात का आहे का? आज नाही संजय राऊतांनी आरोप केलेला आहे कोणावर? सरकार हे मनोरुग्णांचं सरकार आहे। मला वाटतं आता संजय राऊतला मनोरुग्ण झाला असं मला वाटतं, मेडिकल चेकअप करायला पाहिजे। सरकारमध्ये एक माणूस नसतो मनोरुग्ण व्हायला, आणि तो खरं म्हणजे खरंच तो मनोरुग्ण झालाय संजय राऊत। जे काय बोलतो रोज त्याला बोलावं लागतं, तेवढं वाचायला लागतं की नाही बोलणं म्हणजे, आणि त्याचा आवाक्याच्या बाहेर गेला म्हणून तो बेताल काही बोलतो, म्हणायला येते। आणि आता काय आलंय, काही लोक पवार साहेबांना भेटतायत, काय जयंत पाटलाला भेटतायत, अजित पवार जाऊन त्यांच्या मीटिंग स्टेजवर अस्वस्थ झाला, आपला आता लावालावीचा धंदा बंद होणार।
कळलं की नाही. आणि म्हणून तर संजय राऊतचं तुम्ही गांभीर्याने घेऊच नका, पत्रकार समजूच नका. तो वाट बघतोय कुठेतरी चान्स मिळतं का. आदित्य ठाकरे गेला का आपल्याला कुठे मिळेल, अजून काय दुसरं काय नाही, त्याची क्षमता काय नाही. राणे जी, एक सवाल है कि अरे सवाल काफी पूछा आपने. एक आखिरी सवाल, जो 2015 से 2025 तक भारत का जो जीडीपी है वो 105% बढ़ा है. ऐसे में मोदी जी के नेतृत्व में इतनी ज्यादा प्रगति हुई है, आगे भविष्य में क्या कहाँ देखते भारत, मैं देखता हूँ दुनिया के अर्थव्यवस्था में भारत जल्दी से जल्दी तीसरे क्रमांक पे जाए, देश के जनता का पर कैपिटा इनकम बढ़े और भारत एक विकसित देश करके दुनिया के नक्शे पर जाए जल्दी जल्दी, ये हम चाहते हैं. और माननीय मोदी साहब के जो अभी सरकार है उस सरकार में एक सांसद करके मैं हूँ दिल्ली में. एक एक करून विजय वडेट्टीवार असं म्हणतात की फडणवीसांना टार्गेट जे आहे ते त्यांच्या जवळचीच लोक करतायत, दुसऱ्यांची गरज नाही. गरज नाही मग तू कशाला बोलतो, हे सांगायला काय तुला बोलवलं होतं का कोणी. आहेत ना माणसं तुझ्या आजूबाजूला कुठली का, मग तू कशाला. बरं इथे देवेंद्र आता आले, चांगलं काम करतायत, मग त्यांचं टार्गेट करण्याचं कारण काय. आता हे सगळे टार्गेट होत आहेत एका पाठोपाठ एक, त्यांना चिंता आहे. आज नंबर आपला तर उद्या कोणाचा. या तिन्ही पक्ष जे आता बेजार झाले. किती राहिले हो, किती राहिले. आता शिवसेना 20 हो, आणि त्याच्या आता थोड्या दिवसांनी आता हे आदित्यचं काय बरं झालं, बरं म्हणतो वाईट कधी म्हणत नाही, बरं झालं तर बरं हे 20 ते 10 जाणार परत. पुढच्या निवडणुकीपर्यंत 1-2 राहतील. नामदारी कलर काय म्हणतात त्याला, परत तो वरच्या हाऊसमध्ये आहे, खालच्या हाऊसमध्ये मोजला जाणार नाही. आणि सोडा यांची काय, आता संपलंय सगळं. दुकान बंद व्हायची वेळ आली आहे, नवताल तयार आहे, लावायचं बाकी आहे. चला तू आई विचारते. एमपी सुप्रिया सुले ने गवर्नमेंट की सीबीएसई बोर्ड इम्प्लीमेंट करने के डिसीजन पर सवाल उठाया है कि फिर मराठी भाषा का क्या होगा, और क्या गवर्नमेंट के पास ऐसा इंफ्रास्ट्रक्चर है, ऐसे फंड्स हैं कि इतना बड़ा डिसीजन ले लिया है और प्रेशराइज किया जा रहा है. देखिए कल सूर्य जी मुझे लोकसभा के अंदर मिली थी, ये बातें हुई. ये सरकार का मामला है. सरकार ने उस क्षेत्र में अनुमति दे तो फाइनेंशियल पोजीशन अपना है क्या, और जब फाइनेंस अनुमति देता है तभी प्रस्ताव पास होता है और इम्प्लीमेंट होता है. अभी इम्प्लीमेंट होने शुरू हो गया तो सवाल है इसमें चर्चा करने की. अच्छा चीज कुछ भी होता है, आज हमारे स्टूडेंट, हमारे जो यूथ है, उनको उस शिक्षण की आवश्यकता है, तो उसमें फाइनेंशियल पोजीशन वीक है कि पैसा कहाँ से लाने, ये सवाल नहीं. हमें सुधारना है एजुकेशन क्षेत्र. तो जो चीज दुनिया में होती है जिससे तरक्की हो जाएंगी वो स्वीकार करना चाहिए, पैसे के इधर नहीं देखना चाहिए. उस भारत 140 करोड़ लोग है, हमारा बजट 47 लाख करोड़ का है, तो एजुकेशन लिए क्यों हम लोग रुकेंगे. सर, समाजवादी पार्टी के सांसद रामजी लाल सुमन ने एक संसद में बयान दिया था राणा संघा को लेकर कि मैं वो इतना ये दुनिया भर का अपने काम नहीं है. यूपी बीपी बिहार और पहले के काल का कुछ पूछ के मतलब नहीं, अभी का कुछ पूछो वो आप भूल के लगेगा इधर. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची तडकाफडकी बदली केली आहे. कधी झाली. हा तडकाफडकी बदली केली आहे. अरे कधी आहे, आता बदली केली आहे. कधी रेड पडली ती का. मग ते काय तुम्हाला सर कारण माहिती आहे तरी विचारता. कारवाई दल बदली केली. आरोप असा होतोय कारवाई दल बदली केली. अरे बाबा, पहिली बदली, कारवाई सिद्ध झाली का सस्पेंड, माहिती आहे ना. जर मला कायदे विचारून घ्या, बराच काळ झालाय मला. विजय वडेट्टीवार असं म्हणतायत की महाराष्ट्रामध्ये एक गट अमित शहाना मानणारा आहे जो शिंदेना प्रोटेक्शन देऊ इच्छितो, तर दुसरा गट फडणवीसांना मानणारा आहे तो शिंदेची कोंडी करू इच्छितो. एक मी तुम्हाला सांगतो, चिंता पत्रकार करू नका, आम्ही सर्व एक आहोत.
काय चिंता करू नका. तुम्ही एवढंच म्हणा एकच वाक्य, नांदा सौख्य बरे. हा, आम्हाला ते आशीर्वाद द्यावा ना, एकत्र राहा, महाराष्ट्राचं भलं करा, कल्याण करा. आणि या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिशा सालियनसारखी जो काय प्रकार घडू नये एवढीच प्रार्थना करा. कोणाची मुलगी असो, कोणाची सून असो, कोणी असो, तिच्या आयुष्यात असे क्षण येऊ नये. तिला आत्महत्या करून ज्या अवस्थेत खाली पडली तो चीड यायला, हा पुरुषार्थ नाही आहे. आणि मी नाही त्यातल्या ना, त्या म्हणण्यापुरतं ठीक आहे. शेवटी या देशातल्या राज्यातल्या न्यायदेवतेने जर काही न्याय दिला तर शेवटी देव आहे ना, परमेश्वर.